तर मस्त असं एकदम ऊन पडतंय कोवळं ऊन. तर मी आत्ताच उठले आणि भार्गव पण आत्ताच उठला आणि सासूबाई खाली गेल्या गेट वगैरे उघडायला. तर आता ना आवरायचं मला पटकन देवांसाठी टिफिन बनवायचा आहे. तर मी त्याला ते रव्याचे जे बनवून देणार आहे. तर आता लगेच मी स्वयंपाकाला लागते. तर वातावरण पण खूप छान होतं सकाळी सकाळी. इकडं असं मस्त झाड आहे इकडं पाठीमागं पावसाचं. तर त्याच्यावर खूप सारे पक्षी आहेत. मस्त असे घरटे वगैरे बनलेले आहे. आणि तर असं सगळं मस्त सकाळी सकाळी फ्रेश वातावरण असतं इथे. तर चला आता मी इथे टिफिन बनवून. कसं आहे कसं आहे आवडला? छान आहे ना? सांबर सारखं लागतंय दारे. सांबर सारखं लागतंय. खा. तुला कोण बघ. तर मैत्रिणींना मी इथं घेतलेला आहे डिसॅनोचा पास्ता. तर हा पास्ता हा 100% गव्हापासून बनलेला आहे. यामध्ये बिलकुल मैदा नाही आहे. आपण हा नाश्त्याला रोज बनवू शकतो, मुलांना पण खाऊ घालू शकतो. आणि इट्स अ गुड सोर्स ऑफ प्रोटीन, सो हेल्थी स्नॅक एकदम परफेक्ट आहे. या पास्त्यामध्ये ना 0 कोलेस्ट्रॉल आहे. त्यामुळे आपण हा पास्ता बिंदास नाश्त्यासाठी बनवू शकतो. त्यांना कुठलाही आर्टिफिशियल कलर किंवा फ्लेवर किंवा प्रिझर्वेटिव्ह ॲड केलेला नाही आहे. तर हा डिसॅनो पास्ता खूप छान आहे. आपल्या साठी खूप हेल्थी पण आहे कारण यामध्ये मैदा नसल्यामुळे. तर इथं मी बटर आणि थोडंसं तेल ॲड करून घेतलं होतं. तर अशा पद्धतीचा हा पास्ता आहे डिसॅनो पास्ता. तर याची टेस्ट छान असल्यामुळे मी आज तुम्हाला रेसिपी बनवून दाखवली. तर डिसॅनो पास्ता जर तुम्हाला ऑर्डर करायचा असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे. एकदा तुम्ही देखील ट्राय करून बघा डिसॅनो पास्ता. मी रेसिपी बनवली आणि तुम्ही पण बनवून बघा. डिसॅनो पास्ता एकदा ऑर्डर करा कारण ते गव्हाच्या पिठापासून बनलेलं असल्यामुळे ते खूप छान टेस्ट पण येते. हा मी खाईन ना थोड्या वेळाने. माझं आवरलं की खाईन ना मी. थोड्या वेळाने खाईन ना. तर हे रव्यापासून बनवलेलं आहे मी मस्त असं देवांसाठी. बस रे. धर रे भार्गव. धर. काय आणलं? कुरकुरे. धर. खायचं आहे का तुला? नाही खायचा? इतका टाइम खाल्ला ना, आता पण खा. धर बाई. तू खा ना. मध्ये बोलून खा ना. कसं आहे? छान आहे का? तर आता तुम्हाला बॅकग्राऊंडला आवाज आलाच असेल देवांच्या स्कूलचा. तर देवांशला आताच त्याची आजी सोडून आली. त्याचं आवरून दिलं, टिफिन वगैरे सगळं रेडी करून त्याला शाळेत आता पाठवून दिलं. आता मला बाकीचा पसारा खूप पडलेला आहे. इकडं कपड्याच्या घड्या वगैरे घालायच्या. तर त्याचं आवरायचं म्हणजे एक तास लागतो कारण आहे ना तो खूप धिंगाणा पण घालतो, खूप मस्ती करत असतो. त्याच्यामुळे त्यांनी सगळा पसारा करून ठेवलेला त्याने आणि भार्गवने. तर आता मला तो पसारा आवरावला. खाली पण बघू शकता तुम्ही कसा पसारा केला. सगळे कपडे फेकले खाली. आणि आता हे जे इकडं कपडे वगैरे आहे ते मला आवरायचे आणि बाकी हॉलमधला सगळा पसारा आवरून ठेवायचा आहे. तर कपड्याच्या घड्या बाकी तर त्या पण घालून घेते आता मी. तर लागले
हे मोरीच आहे ना, ही मोरी. कांदा डोंगरा आला डोंगरा. आ हो ब्ल्यू ब्ल्यू कलरचं पाहिजे. अवतार किती कसं करून ठेवला तू. ब्ल्यू नाही पण तो पिंक आहे पिंक. इथे ना हे लावलेलं आहे बेडगी मिरची. हा हा आपल्याला खायला कोथिंबीर काढून आणली बाळा देवांशी. कुठे आहे ती बेडगी मिरची इथली. पुढून दाखवते. याला अजून लिंब नाही आले अजून हाय बारीक बारीक. आणि इकडं आहे ना आंब्याला मस्त छोटे छोटे कैरी लागलेली बघू शकता तुम्ही. आणि रामफळ पण आले. हा इकडे पण गार्डन मध्ये बघ अजून एक काही हे बघ ती करली मामा तू आणि ती बी बघ. इकडे रामफळ आहे. छोटे आहेत. भरपूर रामफळ तोडून पण नेले खाल्ले पण. आता छोटे छोटे राहिले फक्त. अरे गुरुजीला काय आवडल. गुरुजीला आणलंय मी ही कैरी. छान. हो छोटी वाली गुरुजीला आवडल. बर तेव्हाच घेत राहील तेच. इथं कडीपत्ता आहे वरती गेला एवढा. तुम्ही रामफळ इकडे शेवग्या लागलेले आहे बघू शकता. तू का तोडली कच्ची कैरी. छोटा आहे ना बाळा ते अजून एक केळीची झाड. हे कशात झाड आहे. मोसंबी 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 फुल आले. झोका खेळायचा आहे. अरे पडलं दे ना ते फुल दे ना दे. चप्पल आते काय. चल तू चल मग घालून देते तुला चप्पल. ये चल चल. हे घे तुझं फूल. हे फूल घे. सारे आंबे आमच्याकडे खूप सारे रामफळ आहे मँगो आहे. आणि आम्ही गार्डन मध्ये आलो फिरायला. रामफळाचे पण खूप होते. आम्ही काही खाल्ले काही तोडून घरात ठेवलेले. आणि इकडे पण आहे वरती अजून भरपूर आहे. भरपूर झाड आमच्याकडं. अरे बाहेरचे दाखवू का सगळ्यांना. बेडगी मिरची आहे. इथून दिसतं का नाही माहित नाही. दिसली का. साईडने पण आहे. छोटस एक बी लावलं होतं आईने आणि त्याला इतकं छान मस्त बेडगी मिरची आले. आज कॅमेरा. आणि हे पळसाचं झाड. आता मी जाते वर. मला आहे ना भाजी बनवायची कांद्याची. तर आई कांद्याची भाजी काढत आहे. तर आता वर जाऊन पहिले मी भाजी बनवते आणि बाकीचं आवडते. आज तर आज मिस्टर पण येणार माझे आणि बाकीचं पण आणून पसारावरती भरपूर पडलेलं आहे. कांद्याची भाजी बनवायची ती भाजी पण आता मी बनवून घेते.
आणि मग बाकीचं आवरावरी करेल.